ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे एका अज्ञात व्यक्तीने अर्जुन आणि सायली यांना लेटर पाठवलेलं असतं आणि त्या लेटरमध्ये लिहिलं असतं की मधुभाऊचा खरा खुनी कोण आहे तर जाऊन कॅफेमध्ये भेटा, पुरावा सुद्धा मिळेल. रविराज समोर येतात आणि बोलतात की काय आहे सायली, हे काय आहे, मला हे लेटर आले आणि ते तुझं नाव पण लिहिलेलं आहे. रविराज बोलतात हे सगळं लिहिणारा कोण आहे आणि मला हे का लेटर आलं आहे. रविराज सांगायला लागतात तू कॅफेमध्ये जाऊ नको कारण की तो बार पण आहे आणि त्यामुळे तिथे मी जातो आणि तुला जी काय अपडेट आहे ती मी कळवतो. इकडे महिपंत नागराजला मिळालेला असतो आणि नागराज महिपंतला सांगायला लागतो की तुझी दोन माणसं मला सोबत दे कारण की मला प्लॅन आहे की या मधुकर पाटलाकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांना वॉर्ड बॉय बनवून मी तिकडे पाठवतो. काय झालं तर ते त्यांच्याकडे लक्ष ठेवतील आणि आपलं काम सोपं होऊन जाईल. महिपंत सांगायला लागतो की मी तुला 2 माणसाचा पत्ता देतो आणि तो कॅफे असतो त्या कॅफेमध्ये नागराज आणि 2 माणसं भेटायला येणार असतात. त्याच टायमाला नागराज कॅफेमध्ये येतो आणि ते 2 माणसांना भेटायला लागतो आणि त्याच वेळेला रविराज तिथे येतो आणि महिपंतच्या माणसाला नागराज सांगत असतो की काय काय करायचं आणि नागराज सांगायला लागतो मी तुमची वॉर्ड बॉय म्हणून तिकडे एंट्री करणार आहे आणि तिकडे एंट्री केल्यानंतर तिकडे गेल्यावर ते मधुकर पाटलावर लक्ष ठेवायचं आणि तो काय काय करतो आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि मला अपडेट द्यायचं. ज्या टायमाला नागराज आणि ती माणसं बोलत असतात त्या टायमाला तिथे रविराज पोचलेले असतात आणि ते सगळं ऐकत असतात आणि ते बोलत असतात. रविराज बोलायला लागतं की ते येण्याचं कारण म्हणजे नागराज असू शकतो का. नागराज हे करतो आणि नागराज आणि मधुभाऊची दुश्मनी काय. नागराज त्या माणसाला मधुभाऊंवर लक्ष ठेवायला का सांगतो आणि मधुभाऊ शुद्धीवर आले आणि त्याला मारायचा प्लॅन काय आहे. त्याच टायमाला नागराज बोलायला लागतो की तो म्हातारा उठला तर तो आपला तोंडाचा गटार चालू करेल आणि सत्य सगळं उकळून टाकेल, त्या अगोदरच त्याला मारून टाकायचं. तेव्हा इथे रविराज हे सगळं ऐकत असतात आणि ते बोलतात की काय चाललंय आणि रविराज विचार करायला लागतात की ह्या सगळ्यावर मला आता विचार करायला लागेल आणि जो व्यक्ती मला इथे पाठवलं त्यासाठीच मला पाठवलं असेल. तेव्हा रविराज बोलायला लागतात की ही सगळी शहानिशा करण्यासाठी मी नागराज स्पष्ट बोलतो आणि त्याला विचारतो. घरी नागराज यायची रविराज वाट पाहतात आणि नागराज घरी आल्यानंतर रविराज नागराजला विचारतात तू कुठे गेला होतास. तेव्हा सुमन सांगायला लागते की मला सकाळी न विचारता निघून गेले होते. तेव्हा ते सुमन बोलते कुठे गेले हो तुम्ही. तेव्हा रविराज बोलतात की तू त्या कॅफेमध्ये गेला होतास आणि तू मला न सांगता गेलास. ते नागराज सांगायला लागतो मी तिथे कशाला जाईन. त्या मला रविराजाचा संशय बळावतो कारण की नागराज जर बोलला असता की मी तिथे गेलो असतो तर काय झालं नसतं, पण त्यामुळे नागराजांचा संशय अजून बळगावतो. आणि रविराज विचार करतात की हा त्या कॅफेमध्ये जाऊन काहीतरी कारस्थान करतोय हे समजा आणि हा सगळं खोटं बोलतोय आणि मधुभाऊंच्या खुनामध्ये हा पण सामील आहे. आणि ते महिपंत बोलत होता की जर म्हातारा उठला तर तो तोंडातनं सगळं गटार उकळून टाकेल आणि आता महिपंतचं आणि नागराजचं काय कनेक्शन आहे आता मला शोधायला लागेल. त्यानंतर रविराज अर्जुनकडे येतात आणि अर्जुनला हे सगळं सत्य सांगतात. अर्जुन बोलायला लागतो लवकरात लवकर आपल्याला हे सगळं सत्य शोधायला लागेल आणि अर्जुन बोलायला लागतो की नागराज काका. तेव्हा इथे रविराज बोलायला लागतो की मला पण वाटलं नव्हतं नागराज असं असेल. तेव्हा रविराज सांगायला लागतो की जेव्हा मी घरी आलो तेव्हा त्याला विचारलं तेव्हा त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि रविराज बोलायला लागतो की मला तिथेच समजलं की हा नागराज पण त्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि मला तिथेच सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. आता रविराज बोलायला लागतात की या सगळ्याचा आता विचार करायला लागेल आणि काय ते बघायला लागेल. आणि अर्जुन बोलायला लागतो काय दुश्मन या सगळ्यामध्ये आता हा नागराज पण आहे. त्यामुळे ते रविराज बोलायला लागतं की मला इथे चिठ्ठी आली होती आणि त्यात सगळं लिहिलं होतं की पुरावे पाहिजे असेल हे सगळं तुम्ही कॅफेमध्ये जा आणि कोणाला तरी रक्कम पाहिजे असेल त्यामुळे हे सगळं ते करतोय. सांगायला लागते जन्माष्टमीच्या दिवशी तो व्यक्ती इथे होता आणि त्याने शूटिंग केली आहे. तेव्हा अर्जुन सांगायला लागतं की सिनियर जो माणूस ते काम करतोय ना त्याला आपण पैसे देऊया आणि अर्जुन सांगायला लागतं की पैसे देऊन त्याच्याकडनं तो व्हिडिओ आपण घेऊया. अर्जुन सांगायला लागतो त्यांनी त्याचं नाव सांगायचं आणि उद्या काय झालं तर त्याच्या रविराज सांगायला लागतात की कोण आहे तो माणूस. मधुभाऊंचा खून होता तरी पण तो गप्प बसला. तो कशाला व्हिडिओ बनवायला लागला आणि आता मी त्याच्याकडनं लवकर तो व्हिडिओ घेणार. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो कोण आहे तो व्यक्ती जो मधुभाऊंच्या जीवावर उठला. हा सगळा प्लॅन हा नागराज करतोय हे मला विश्वासच पटत नाही. आणि त्यानंतर हे सगळं वाट पाहतात तो व्हिडिओ येण्याची. अर्जुन रविराजांना बोलतो काय झालं त्या व्हिडिओचं. तेव्हा इथे रविराज बोलायला लागतो तो देणार आहे मला तो व्हिडिओ. साईला वाईट वाटत असतं की नागराज काका हे हॉस्पिटलला मधुभाऊंना बघायला आले असं मला वाटलं होतं, पण ते मधुभाऊंचा जीव घ्यायला होते आणि नागराज एवढ्या थराला जातील ते मला वाटलंच नव्हतं. नागराज काका एवढ्या खालच्या थराला जातील मला वाटलं नव्हतं. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो तू एवढा आता त्रास घेऊ नकोस आणि त्याचा काही विचार करू नकोस. अर्जुन सांगायला लागतो की रविराज आपल्याला लवकरात लवकर मदत करतील आणि कोणी आहे तो लवकरात लवकर समजेल. पण त्यानंतर आता सगळेजण व्हिडिओची वाट पाहतात आणि व्हिडिओ रविराजांकडे येतो आणि रविराज तो व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर रविराज हायपर होतात. नागराज बाजूला बसलेला असतो त्या टाइममध्ये तिथे सुमन असते आणि सुमन बोलायला लागते काय झालं भाऊजी. पण नागराजने रविराज ते कोणाला सांगणार नसते आणि तो व्हिडिओ डायरेक्ट रविराज
अर्जुनला फॉरवर्ड करतात. नागराज सुमनला काय सांगू शकत नाही आणि ते सुमनला समजलं की ते नागराजला पण समजू शकतं. तेव्हा सुमन बोलायला लागतं काय झालं भाऊजी. तेव्हा ते रविराज सांगायला लागतं की तुझ्या नवऱ्याचं खरं रूप तुझ्या समोर येईल ना तर तुला काय ते कळेल. आणि त्यानंतर अर्जुनला तो व्हिडिओ येतो आणि अर्जुन सगळ्यांना खाली बोलवतो आणि बोलतो मम्मा डॅडी अश्विन खाली या. आणि अर्जुन सगळ्यांना खाली बोलवतो तेव्हा इथे कल्पना बोलते काय झालं नक्की, काय व्हिडिओ काय बोलतोयस तू आणि का सगळ्यांना इथे बोलवतोस. आणि अर्जुन सांगायला लागतो की मम्मा व्हिडिओ आलाय आणि इथे काय. तेव्हा इथे कल्पना सांगायला काय सांगतोस तू. तर इथे अर्जुन सांगायला लागतो की कोणीतरी सिनियरला सांगितलं की इथे काय झालं त्या रात्रीत आणि त्याचा तो व्हिडिओ आहे. तोच व्हिडिओ मला रविराजांनी सिनियरने फॉरवर्ड केला आणि त्या व्हिडिओमध्ये असं भयंकर आहे ना. सायली बोलायला लागते काय त्या व्हिडिओमध्ये. तेव्हा अर्जुन तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवायला लागतो. आणि त्याच टायमाला तिथे चेतन येतो, अश्विन येतो आणि त्याच टायमाला अश्विनला पण गरज असते त्या सगळ्या सत्याची समजायची. तेव्हा अश्विन बोलायला लागतो काय सत्य आहे. तेव्हा ते अर्जुन बोलायला लागतो जे पण सत्य तुझ्या समोर आणायचा मी प्रयत्न करतोय बघते काय ते. आणि सगळेजण तो व्हिडिओ पाहतात आणि नागराजनी कसं मधुभाऊनं मारलं हे सगळ्यांच्या समोर आलं असतं. नागराजने कसं दहीहंडीच्या दिवशी मधुभाऊनं मारलं तो व्हिडिओ असतो. ते सत्य कोणीतरी समोर येण्यासाठी पाठवलेलं असतं आणि सत्य अशा प्रकारे समोर येईल कोणाला वाटलं नव्हतं. आणि आता तो व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओमध्ये नागराजने मधुभाऊनं मारलं ते स्पष्ट दिसत आहे. नागराजने मधुभाऊनं कसं मारलं हे सगळं त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं. सगळेजण ते व्हिडिओ पाहत असतात. त्या टायमाला अर्जुनचं लक्ष त्या फोटोकडे जातं आणि अर्जुनला समजतं की ज्या टायमाला खून झाला त्या टायमाला सायलीची खरी ओळख घेऊन ते बाहेर येत होते. आणि त्याच टायमाला अद्वैतने येऊन बाहेर सांगितलं असतं की सायलीचे आई वडील जिवंत आहेत. आणि तेव्हा तो व्हिडिओ सारखा पॉज करून अर्जुन पाहत असतो. त्या टायमाला सायली विचारते काय बघताय तुम्ही. अर्जुन त्या फोटोकडे लक्ष जातं आणि तो फोटो अर्जुन बाहेर घेऊन येत असतो. तो फोटो नागराज हिसकावून घेत असतो. त्याच टायमाला अर्जुनला समजतं की मधुभाऊ सांगायला लागतात की अर्जुनचे आई वडील सायलीचे आई वडील जिवंत आहे. अर्जुनला समजत नाही की मधुभाऊ हा फोटो घेऊन कुठे चालला. नागराजने मधुभाऊंना का मारलं.